जन्मल्या जन्मल्या जर ते रडलं नाही किंवा त्याला जर दम असेल, बालरोगतज्ञ डॉक्टरांचा पहिला रोल त्याला स्टॅबिलाईज करणं, तिथेच डिलिव्हरी जिथे झाली तिथेच स्टॅबिलाईज करणं हा पहिला येईल. 2 गोष्टी आपण बाळाच्या जन्मल्यानंतर बघतो. एक तर वजन बाळाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची मॅच्युरिटी. जर श्वासाचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे किंवा श्वास घ्यायला खूपच त्रास होतोय, ऑक्सिजनचं प्रमाणच कमी राहतंय, अशा बाळाला बऱ्याचदा व्हेंटिलेटरवर घ्यायला लागतं किंवा कृत्रिम श्वासाच्या मोठ्या मशीनवर घ्यायला लागतं. अशा वेळेला आपण लगेचच्या लगेच तर काही दूध चालू करत नाही. प्रीमॅच्युअर बाळांमध्ये 2 किलोचं होईपर्यंत अंघोळ घालायची नाही. थोडं कोमट अजिबातच नाही घालत. नाही घालायची. कारण काय होतं, मग बाळ गार पडतं, हायपोथर्मिया होण्याची रिस्क वाढते. खूपच प्रीमॅच्युअर बाळं जे असतात ते अगदी आम्ही प्लास्टिकने रॅप करून ठेवलेले असतात. त्यांना कोणी जास्त हाताळत नाही. ॲडमिट बाळांना कधी आपण लस देत नाही. NICUत ॲडमिट म्हणजे बाकीचे नाही. पण जे काचेच्या पेटीत NICUमध्ये जे ॲडमिट आहेत बाळं, त्यांचं लसीकरण हे शक्यतो डिस्चार्ज नंतरच होतं. आणि जे बाळ 2 किलोच्या कमी आहेत त्यांचं शक्यतो 2 किलोचे वजन झाल्यानंतर त्यांचं लसीकरण आपण चालू करायचं. बाळाचं रडणं हे त्याचं कम्युनिकेशनचं माध्यम पण आहे. बाळाला दुसरं काहीच करता येत नाही. बाळ बोर झालं तरी रडणार आहे. आलं लक्षात. गुगल सर्च करून येणारे पालक पेरेंट्स सोपे की घरगुती सल्ले देणारे आजी आजोबा हाताळणं सोपं? नमस्कार. आज आपल्यासोबत स्टार किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिन वहाडणे आहेत. सोशल नगरच्या टीमसोबत ते आज प्रीमॅच्युअर बेबी आणि त्यांची काळजी कशी घ्यायची ह्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. अहिल्यानगरमध्ये सर गेले 19 वर्ष झाले पीडियाट्रिक प्रॅक्टिस करत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सोशल नगरच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आजचा आपला विषय तसा तर खूप महत्त्वाचा आहे. आज आपण बोलणार आहोत प्रीमॅच्युअर बेबी ह्याविषयी. तर सर, प्रीमॅच्युअर बेबी हे नेमकं कोणाला म्हणायचं किंवा किती आठवड्यानंतर जन्मलेल्या बाळाला प्रीमॅच्युअर बेबी असं म्हणतात? आपल्याकडे प्रीमॅच्युअर बेबीज जे होतात, एक सायन्सप्रमाणे जी काही व्याख्या आहे ती साधारण 37 ते 40 आठवड्याचा गर्भ झाला पूर्ण की त्याला पूर्ण दिवसाचं बाळ समजलं जातं. साधारण 40 आठवडे म्हणजे 9 महिने आणि 7 दिवस, म्हणजे 9 महिने होऊन 1 आठवडा झाला की 40 आठवडे होतात. 37 आठवड्याच्या आधी जन्म झालेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बाळ म्हणतो किंवा कमी दिवसाचं बाळ म्हणतो. त्याच्यामुळं प्रीमॅच्युअर ही जी बाळं असतात ही थोडीशी वजनाने पण कमी असतात आणि दिवस पण कमी भरलेले असतात. त्याच्यामुळे ते इमॅच्युअर पण असतात, म्हणजे त्यांचे अवयव तयार झालेले नसतात. तर त्याच्यामुळे ह्यांचे काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांच्या काही अडचणी असतात, काही आजार असतात की जे त्या प्रीमॅच्युअर बाळांमध्येच दिसतात आपल्याला. ओके. म्हणजे थोडक्यात कमी वजन असलेलं बाळ म्हणजे प्रीमॅच्युअर म्हणायचं का? कमी वजन हा वेगळा विषय आहे. 2 गोष्टी आपण बाळाच्या जन्मल्यानंतर बघतो. एक तर वजन बाळाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची मॅच्युरिटी, म्हणजे दिवस किती भरलेत ते. तर प्रीमॅच्युअर असलेलं बाळ कमी वजनाचं सुद्धा असतं आणि कमी वजनाचं बाळ पूर्ण दिवस भरलेलं पण बाळ कमी वजनाचं असू शकतं. की काही केसेस असतात अशा, काही आईला असलेले प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामध्ये बाळ पूर्ण 37 आठवडे पूर्ण करतं, परंतु आईला काही प्रॉब्लेम असल्या कारणामुळं त्याची वाढ आईच्या पोटात पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे ते कमी वजनाचं असतं. तर ते बाळ पूर्ण दिवसाचं असून सुद्धा कमी वजनाचं असतं. तर त्या अशा कंडिशन्स कोणत्या? तर आईचं कधी ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, तर त्या केसमध्ये बाळाची वाढ पूर्ण होत नाही किंवा ते कमी वजनाचं बाळ जन्माला येतं. आईला कधी इन्फेक्शन्स असतात, त्या कारणामुळे पण कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. तर त्यामध्ये प्रॉब्लेम्स थोडेसे वेगळे असतात. आपण जे हे बघतोय आज की प्रीमॅच्युअर जे बाळ आहेत, कमी दिवसाची जी बाळं आहेत, कमी दिवसाची बाळं आणि कमी वजनाची पण असलेली बाळं, ह्यांचे प्रॉब्लेम्स थोडेसे ह्या बाळांपेक्षा वेगळे असतात. ओके. डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात की बाळाचं प्रीमॅच्युअर बाळांचे काही विशिष्ट अवयव व्यवस्थित प्रकारे डेव्हलप होत नाहीत. तर ते कसं ओळखायचं आणि काय काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी? आता 37 आठवड्याच्या आधी जन्मलेलं जे बाळ आहे, तर त्या बाळामध्ये काय होतं की पूर्ण अवयव तयार झालेले नसतात. आता ह्या गोष्टी अवलंबून असतात की दिवस नेमके किती भरलेले आहेत, की 35 आठवडे भरलेले आहेत, 34 आठवडे भरले आहेत, 32 आठवडे भरले आहेत की 32 आठवड्यापेक्षाही कमी भरलेले आहेत. तर आपल्याकडे साधारण आपण हॉस्पिटल्समध्ये किंवा NICUमध्ये जे काही बाळं ॲडमिट करतो, तर साधारण 28 आठवडे पूर्ण भरलेलं, म्हणजे 7 महिने पूर्ण भरलेल्या नंतरची जी बाळं असतात त्यांची थोडीशी जगण्याची शक्यता वाढते. तर त्याच्यानंतर आपण चांगला उपचार त्यांना थोडं चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. तर ह्या बाळांमध्ये काय असतं की ते कमी दिवसाचे जन्मलेले असल्यामुळे त्यांचे सगळे अवयव पूर्णपणे परिपक्व झालेले नसतात, तयार झालेले नसतात. तर पहिला जो प्रॉब्लेम येतो किंवा जन्मल्या बाळ पहिलं काय करायला पाहिजे
की बाळाने पहिला श्वास घ्यायला पाहिजे, रडायला पाहिजे. रडायला. आपल्याला दिसतं काय एक वेळ रडतं बाळ, म्हणजे तो पहिला श्वास घेतं. तर श्वास घेण्यासाठी आवश्यक असतं फुफ्फुस. तर फुफ्फुसाची जर मॅच्युरिटी किंवा परिपक्वता कमी असेल तर असं प्रीमॅच्युअर असलेलं बाळ हे लवकर रडत नाही, किंवा जर रडलं तरीसुद्धा त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो किंवा त्याला खूप कष्ट पडतात. मग ते कष्ट पडले ते कसं दिसतं, की बाळाची छाती ही आत ओढल्या जाते. दुसरी गोष्ट, त्याचा श्वासाची गती जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते. 60 वेळा श्वास 1 मिनिटाच्या आत घ्यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी वेळा नॉर्मली नुकतं जन्मलेल्या बाळाला. तर ह्या बाळांचा श्वासाची गती जन्मले 70, 80, 90 कितीही जास्त असू शकते. दुसरी गोष्ट, बाळ कणत असतं, म्हणजे श्वास घ्यायला त्याला कष्ट पडत आहेत म्हणून ते अशा पद्धतीने कणत असतं. म्हणजे फुफ्फुसं याचा अर्थ आपण काढतो किंवा तपासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बाळाची फुफ्फुसं पूर्ण तयार झालेली नाही आहेत, म्हणून या बाळाला हा त्रास होतोय. हा झाला सगळ्यात पहिला प्रॉब्लेम, की जन्मल्या हा प्रॉब्लेम पहिला आपल्याला टॅकल करायला लागतो किंवा ह्याचे उपचार पहिले करायला लागतात. तर हा इथून सुरुवात होते. मग हळूहळू इतर अवयवांचा प्रॉब्लेम्स आपल्याला नंतर दिसतो आणि त्याच्यासाठी उपचारामध्ये आपल्याला त्या पद्धतीने बदल करायला. ओके. NICU मध्ये जेव्हा आपण बाळाला ॲडमिट करतो हो हो तेव्हा बाळाची आई त्याच्यासोबत असेलच असं नाही. हो, तेव्हा बाळाला फिडिंग तर दिलं गेलं पाहिजे. बरोबर. मग त्या वेळेमध्ये बाळाला आपण फॉर्म्युला फीड देतो. आता हां. फॉर्म्युला फीडबद्दल पण बऱ्यापैकी मत आहे. हो हो. बट ते बाळाला देणं योग्य की अयोग्य, ओके. प्री मॅच्युअर बेबीला पर्टिक्युलरली? ओके. आता याच्याबद्दल आपण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. बऱ्याचदा काय होतं, आता प्रीमॅच्युअर बाळ जन्माला आलंय. आता त्या बाळाची प्रीमॅच्युरिटी किती आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं, की नेमकं किती आठवड्याचं जन्माला आलंय किंवा किती कमी आठवड्याचं जन्माला आलंय आणि त्याला प्रॉब्लेम्स किती जास्त प्रमाणात किंवा किती सिरियस प्रकारचे आहेत. जर श्वासाचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे किंवा श्वास घ्यायला खूपच त्रास होतोय, ऑक्सिजनचं प्रमाणच कमी राहतंय, अशा बाळाला बऱ्याचदा व्हेंटिलेटरवर घ्यायला लागतं किंवा कृत्रिम श्वासाच्या मोठ्या मशीनवर घ्यायला लागतं. अशा वेळेला आपण लगेचच्या लगेच तर काही दूध चालू करत नाही. अशा बाळांना बऱ्याचदा सलाईनवरच ठेवायला लागतं. दुसरी गोष्ट, त्याचं पहिलं फुफ्फुसाचं जे काम आहे ते थोडं सेटल होण्यासाठी काही उपचाराची गरज पडते. त्याला सलाईन दिलं जातं, काही बेसिक अँटीबायोटिक्स दिले जातात, काही व्हिटॅमिन केचे इंजेक्शन्स वगैरे दिले जातात, व्हेंटिलेटरची त्याला गरज पडते, कृत्रिम श्वासाची गरज पडते. व्हेंटिलेटर काय करतं आहे, की बाळाचा जो श्वास घेण्याचं काम आहे ते व्हेंटिलेटरद्वारे दिलं जातं, व्हेंटिलेटरद्वारे कंट्रोल केलं जातं. म्हणजे मग बाळाचं फुफ्फुसावर पडणारा ताण तो कमी होतो आणि हळूहळू बाळ सेटल व्हायला लागतं. त्यावेळेला व्हेंटिलेटर कमी कमी करत जातो. आपण बाळाचा रिस्पॉन्स बघत असतो सारखं तपासून बाळाला ऑक्सिजनचं प्रमाण किती राहतंय, श्वासाची गती किती राहते, ते सगळं बघून व्हेंटिलेटर हळूहळू कमी कमी करत जातो. 80-90% बाळांमध्ये 3 ते 4 दिवस कधी कधी व्हेंटिलेटर लागतं. आता शेवटी तो प्रॉब्लेम किती सिरियस आहे त्याच्यावर अवलंबून आहे किती दिवस लागतील. रिस्पॉन्स बघून ते आपण हळूहळू कमी करतो. आता अशा केसमध्ये थोडंसं बाळ सेटल झालं की आपण बाळाला व्हेंटिलेटरवर जरी असेल तरीसुद्धा त्याच्यातनं आपण एक फीडिंग ट्यूब टाकलेली असते नाकातनं किंवा तोंडातनं पोटापर्यंत. त्याच्याने आपण दूध चालू करतो. तर त्याच्यामध्ये आपण आई कुठेतरी डिलिव्हरी झालेली आहे तिची स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडे, तिची समजा नॉर्मल झाली आहे, सीझर झाले, पण लगेच अंगावर दूध आलेलं नाही आहे. अशा केसमध्ये आणि बाळाला आपल्याला दूध चालू करायची गरज आहे, त्यावेळेस आपण फॉर्म्युला फीडिंगचा वापर सुरुवातीच्या 1-2 दिवस करू शकतो. ते गरज पडते त्याची करण्याची. सगळ्यात आयडियल म्हणाल तर आपल्याकडे आता अहिल्यानगर शहरामध्ये ह्युमन मिल्क बँक नाही आहे, परंतु इतर ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये पुण्या मुंबईमध्ये ह्युमन मिल्क बँक आहे. आपण आत्ताच बघितलं त्या डॉक्टर फर्नांडिस मॅडमला पद्मश्री मिळालं की त्यांनी पहिली भारतातली ह्युमन मिल्क बँक चालू केली. तर आयडियल जर म्हणाल तर मग ह्युमन मिल्क बँकमधनं ते कोणत्या तरी आईने डोनेट केलेलं मिल्क मागवणं आणि ते बाळाला चालू करणं हे तर सगळ्यात आदर्श ती गोष्ट ठरेल. आता दूध चालू केल्यानंतर सुद्धा आपण आधी पाहिलं की बाबा प्रीमॅच्युअर आहे बाळ, त्याचे पूर्ण दिवस भरलेले नाहीत, त्याचं फुफ्फुस जसं परिपक्व नाही आहे तशीच त्याची पचनसंस्था सुद्धा परिपक्व नाही किंवा आतड्याची पण पूर्ण वाढ झालेली नाही आहे, पचन त्याचं अजून तयार झालेलं नाही आहे. त्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. त्याच्यामुळे दूध चालू केल्यानंतर ते पचतंय की नाही हे सुद्धा आपल्याला असेस करायला लागतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बाबा बाळाला दूध पचत नाही आहे, बाळाचं पोट फुगतंय किंवा परत येतंय दूध किंवा पोटातनं कधी कधी थोडंसं काळपट घाण येते, थोडंसं बारीकसा रक्तस्राव होतो. अशा वेळेला दूध थांबवावं पण लागतं. परत बाळ थोडंसं सेटल होईपर्यंत थांबून मग परत दूध चालू करायला लागतं. तर त्यानंतर मग बाळ जेव्हा पचायला लागतं त्यावेळेस आपण फास्ट ते वाढवू शकतो. पण शेवटी
सगळे ज्या गोष्टी आहेत किंवा उपचाराचे जे निर्णय आहेत ते वारंवार बाळाला तपासून आणि त्याची कंडिशन असेस करून किती सुधारणा झाली ते बघून आपण त्याच्याबद्दल निर्णय घेतो. तो काही असं फिक्स फॉर्म्युला नाही काय. ओके. बाळाला आपल्याला माहिती आहे की आता आईची डिलिव्हरी करावी लागणार आहे आपल्याला हो. काही इमर्जन्सी केसेसमध्ये आणि आता बाळाला NICU लागणार आहे. हो हो पण काही काही वेळेस ह्या गोष्टी माहिती नसतात, काही हो, हो, हो. गोष्टी इमर्जन्सी अचानक येतात. हो हो तर अशा वेळेमध्ये किती वेळाच्या आत बाळाला NICU मध्ये दाखल केलं म्हणजे बाळाची वाचण्याची शक्यता जास्त असते? ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की बाळाला काही कॉम्प्लिकेशन जन्माच्या वेळेस होणार आहेत. तर काही काही वेळेला आपण अँटिसिपेट करू शकतो की बाबा आईला हे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम जन्मल्या असू शकतो. परंतु आयडियली सगळ्याच डिलिव्हरीच्या वेळेस किंवा सगळ्याच सिझेरियन सेक्शनच्या वेळेस बालरोगतज्ञ डॉक्टर उपस्थित असतील तर ते चांगलंच ठरेल. आणि जन्मलेल्या बाळाला लगेचच जी काही उपचाराची गरज आहे ती तिथे लगेच ते बालरोगतज्ञ डॉक्टर त्या बाळाला उपचार देऊ शकतात. आता बालरोगतज्ञ डॉक्टरांचा रोल काय आहे जन्माच्या वेळेस, तर 2 गोष्टी आहेत. पहिल्या की पहिलं बाळ रडलंय की नाही, पहिला श्वास घेतलाय की नाही, आणि जर नसेल घेतला तर त्याला रिससिटेशनची गरज पडते. म्हणजे बाळाला श्वास घेण्यासाठी मदत करायला लागते, रिससिटेशन करायला लागतं. आपण ते बॅग मास्क व्हेंटिलेशन देतो किंवा ऑक्सिजन देतो. कधी कधी काही इंजेक्शन्स वगैरे द्यायला लागतात. हृदयाची गती कमी असेल तर काही CPR वगैरे पण द्यायला लागतो. तर हा एक महत्त्वाचा रोल झाला. आणि दुसरा एक रोल, बाळ जन्मल्याबरोबर अगदी पूर्ण दिवसाचं बाळ आहे, नॉर्मल रडलंय तरी पण त्या बाळाची तपासणी जी पहिली व्हायला पाहिजे जन्मल्याबरोबर ती पण बालरोगतज्ञ डॉक्टर लगेच करतात. आणि काही दोष आहेत का, जन्मजात काही बाळामध्ये दोष आहेत का ते बघितले जातात. मग ते बघून जर काही दोष सापडला, ऑब्व्हियस काही दोष असतील तर ते लगेच दिसू शकतात किंवा बालरोगतज्ञ डॉक्टर तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं. मग त्याच्यासाठी लगेच उपचाराची आपल्याला काहीतरी तजवीज करता येते किंवा बाळाला कुठेतरी रेफर करता येतं. काही सर्जिकल प्रॉब्लेम आहे, सर्जनकडे रेफर करता येतं, ती गोष्ट बघता येते. म्हणजे बालरोगतज्ञ डॉक्टर उपस्थित असणं हे या 2 दृष्टीने थोडंसं फायद्याचं ठरतं. हे झालं बाळाच्या लगेच जन्मल्याबरोबर जे रोल आहेत पिडियाट्रिशियनचा तो. दुसरी गोष्ट, प्रीमॅच्युअर बाळ जन्माला आलंय तर जन्मल्या जर ते रडलं नाही किंवा त्याला जर दम असेल, बालरोगतज्ञ डॉक्टरांचा पहिला रोल त्याला स्टॅबिलाईज करणं, तिथेच डिलिव्हरी जिथे झाली तिथेच स्टॅबिलाईज करणं हा पहिला येईल. आणि त्या दृष्टीने आपल्याला वेळ वाया न घालवणं हे महत्त्वाचं आहे. कारण आपला जो ह्युमन ब्रेन आहे किंवा बाळाचा मेंदू आहे किंवा आपला ह्युमन जो ब्रेन आहे तो एक 3 मिनिटापर्यंत ऑक्सिजनची कमतरता सहन करू शकतो. अच्छा. त्यापेक्षा जास्त कमतरता झाली किंवा हायपॉक्सिया म्हणतो आपण मेडिकल टर्म्समध्ये, तर ब्रेनवर परिणाम व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे बालरोगतज्ञ डॉक्टर जन्माच्या वेळेस लगेचच असतील तर लगेचच आपल्याला त्याचा श्वास चालू करणं सोपं होतं. त्याला CPR देणं, रिससिटेशन करणं, बॅग मास्क देऊन त्याचा श्वास चालू करण्याला मदत करणं सोपं होतं. ऑक्सिजन देता येतो. ह्या सगळ्या गोष्टी करून हे 3 मिनिटाच्या आत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग पुढे जाऊन त्या बाळाच्या मेंदूची वाढ, डेव्हलपमेंट, बाळाची सगळी ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण फर्स्ट गोल्डन मिनिट म्हणूया याला. त्याच्यामुळे बालरोगतज्ञ डॉक्टरांचा हा फार महत्त्वाचा रोल आहे. आणि पहिल्या तासामध्ये म्हणाल तर ते बाळ रिससिटेट करून लवकरात लवकर, जे कमी दिवसाचं प्रीमॅच्युअर जे बाळ आहे ज्याला खरंच उपचाराची गरज आहे ते लवकरात लवकर NICU मध्ये किंवा नवजात अर्भक जे अतिदक्षता विभाग असतो जो सगळ्या दृष्टीने इक्विप्ड आहे अशा ठिकाणी त्या पहिल्या तासातच ते शिफ्ट झालं पाहिजे आणि त्याच्या उपचाराची पुढची सुरुवात झाली पाहिजे. काही काही वेळेस सर अशाही गोष्टी होतात की बाळ व्यवस्थित रडलं, हो हो त्यानंतर सगळं व्यवस्थित झालं त्याचं, तो जो गोल्डन आवर होता, गोल्डन मिनिट जे म्हणालात तुम्ही, ते झालं सगळं, बाळाने एकदम प्रॉपर रिस्पॉन्स दिला त्याला. हो हो आणि त्यानंतर बाळाला कधी कधी श्वास घ्यायला नंतरही त्रास हो, जर हो, झाला हो. तर ते एका नवीन आईने कसं ओळखायचं? कधी कधी असं होतं की बाळाला आपण श्वासाला त्रास होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम लागलाय, पण आपण थोडा वेळ ऑक्सिजन लावलाय आणि त्यानंतर सेटल झालं बाळ थोडंसं. कधी कधी म्हणजे फारच रेअरली की थोड्या वेळानंतर बाळ परतच कणायला लागलंय किंवा परतच दम लागलाय, तर त्यावेळेला आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी बघू शकतो किंवा बाळाची आई किंवा जवळचे नातेवाईक बघू शकतात की बाळाची श्वासाची गती वाढलेली असते. त्यावेळेला बाळ कणतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय तर ते असा आवाज करतंय, म्हणजे त्याला श्वास घेण्यासाठी कष्ट पडत आहेत. म्हणजे त्याला
श्वास घेण्यासाठी कष्ट पडत आहेत म्हणूनच ते कणतंय. म्हणजे अशा वेळेला दुसरी गोष्ट, दूध पाजायला घेतलं तर ते दूध पित नाहीये, उलट्या काढतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी, थोडेसे लक्षणं आई वडील नातेवाईक हे सुद्धा थोडंसं नोटीस करू शकतात. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची एक कारणं काय आहेत? आता कमी दिवसाचं बाळ जन्माला येण्याची किंवा प्रीमॅच्युअर बाळ जन्माला येण्याची जी कारणं आहेत, आईमध्ये काही काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक असू शकतात, की आईचं पोषण चांगलं नाही आहे, आईचं वजन उंची कमी आहे, म्हणजे आईच कुपोषित आहे, तर तिला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची खूप जास्त शक्यता असते. दुसरी गोष्ट, जुळी बाळ आहेत, 2 बाळ आहेत, जुळी बाळ आहेत, तेव्हा डिलिव्हरी लवकर होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट, काही ॲक्सिडेंट झाला, काही मार लागला, ह्या गोष्टीमुळे पण कधी कधी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. पिशवीचं तोंड लवकर उघडलं तरीसुद्धा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. अशी काही कारणं आहेत. काही पिशवीची काही ॲबनॉर्मॅलिटीज आईमध्ये आहेत, की पिशवी थोडीशी दोषपूर्ण आहे आधीपासून, त्याच्यात काही प्रॉब्लेम होऊ शकतो. काही प्लॅसेंटा जे आहे, वर जे आहे, त्याचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात, की ती सुटली लवकर किंवा खाली आहे पिशवीच्या तोंडाशी, तर त्यावेळेला सुद्धा बाळ लवकर जन्माला येऊ शकतं. इन्फेक्शन झालं आहे, आईलाच काही ताप आला आहे किंवा तिला काही जोरदार इन्फेक्शन झालं, तर त्या केसमध्ये पण लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते. अशी कोणती लक्षणं आहेत की ती दुर्लक्ष केली नाही पाहिजेत आईने? की काही काही वेळेस घरच्यांकडनं असं म्हटलं जातं, अजून तुला डिलिव्हरीसाठी वेळ आहे, अजून भरपूर वेळ आहे, पण आईला काहीतरी त्रास होत असतो. तर अशी कोणती लक्षणं आहेत की आईने तेव्हा लगेचच काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, की नाही मी दाखवून येते? आता बहुतेक सगळे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ह्या गोष्टी जेव्हा ANC रजिस्टर करायला किंवा नाव नोंदवायला जेव्हा आई जाते आणि वेगवेगळ्या व्हिजिट्सला जाते, त्यावेळेस सगळ्याच आयांना किंवा गरोदर मातांना ह्या सल्ले किंवा त्यांच्या सूचना दिल्या जातात. त्यात काही गोष्टी आपण सांगू शकतो, की बाबा जर कळा लवकरच चालू झाल्या, पूर्ण दिवस झालेले नाही आहेत आणि कळाच लवकर चालू झाल्यात, त्यावेळेला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते. अंगावरून पाणी जायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे पण याचा अर्थ जी बाळाभोवतालची मेम्ब्रेन्स आहेत ती रप्चर झाली आहेत किंवा लीक झाली आहेत, तर त्यावेळेससुद्धा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. कधी कधी बाळाची हालचाल मंदावली आहे, जी मुवमेंट जे आहेत त्या तिला लक्षात येतात, की किती वेळा बाळ हलतंय, ते आता कमी हलतंय, तर त्या केसमध्ये पण तिने लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. बाळाला शिफ्ट करताना प्रीमॅच्युअर बेबी झालंय आणि त्याला आता NICU लागणार आहे, बरोबर, डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिलेला आहे की बाळाला लवकरात लवकर NICU ला शिफ्ट करा, तर ते किती ते शिफ्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे? आता बाळाची जन्म झालाय, डिलिव्हरी झाली आहे किंवा सिझेरियन सेक्शन झालंय, बालरोगतज्ञ डॉक्टरांनी तपासलंय आणि लक्षात आलंय की बाबा बाळाला प्रीमॅच्युअर आहे, लवकरात लवकर आपल्याला शिफ्ट करण्याची गरज आहे. अशा वेळेला बाळ शिफ्ट करताना काय काय काळजी घ्यायची, तर त्याला ऑक्सिजन लागत असेल, दम खूप असेल, तर ऑक्सिजनची व्यवस्था ट्रान्सफरच्या दरम्यान असली पाहिजे. दुसरी गोष्ट, खूपच जास्त जेव्हा दम असतो किंवा फुफ्फुस फारच कमकुवत आहे, फारच अगदी 28-30 आठवड्यातच जन्माला आलं आहे बाळ, 7-7.5 महिन्याचंच आहे, म्हणजे खूपच प्रीमॅच्युअर आहे, अशा वेळेला आम्ही काय करतो, आमच्या स्टार किड्स हॉस्पिटलला ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरची पण सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आपण ते ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर तिथे घेऊन जातो, बाळाला तिथे श्वासनलिकेत ट्यूब टाकून त्याला ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरवर घेऊन मग तिथनं आमच्या NICUमध्ये आम्ही घेऊन येऊ शकतो. म्हणजे हा जो मधला जो अर्धा पाऊण तासाचा 1 तासाचा जो वेळ आहे जन्मल्यानंतर NICUत पोहोचण्याचा, त्या काळात सुद्धा त्याच्या श्वासाची पूर्ण काळजी घेतली जाते. तर ही सुविधा आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये फक्त आपल्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा खूप फायदा होतो, की आपण बघितलं मगाशी, की त्याचं रेस्पिरेशन तोपर्यंत सेटल व्हायला लागतं, ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला, इतर अवयवांना त्या ट्रान्सफरच्या दरम्यान पण चांगला होतो. या उपर बाळाचं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, की बाळ ना गार पडतं किंवा हायपोथर्मिया म्हणतो आपण मेडिकल टर्ममध्ये, आणि जे प्रीमॅच्युअर बाळ आहे, जेवढं कमी दिवसाचं बाळ आहे ते जास्त लवकर गार पडतं आणि गार पडलं की त्याच्यानंतर किंवा हायपोथर्मिया झाला की त्याचे परत वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात. त्याच्यामुळे ह्या ट्रान्सफरच्या दरम्यानसुद्धा आपल्याकडे प्री वॉर्म्ड ब्लँकेट्स असतात, ते कव्हर करून बाळ आणलं जातं, म्हणजे बाळ गरम राहतं किंवा वॉर्म राहतं येईपर्यंत सुद्धा, तर ती पण काळजी आपल्या इथे घेतली जाते. दुसरी गोष्ट, बाळ ट्रान्सफर करत असताना अतिशय ट्रेंड स्टाफ त्या बाळाबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा असला पाहिजे, जो आपण मेंटेन करतो, की काही रस्त्यात पण काही इमर्जन्सी लागू शकते किंवा काही उपचार लागू शकतात, तर त्यामुळे ट्रेंड नर्सिंग स्टाफ आणि ट्रेंड डॉक्टर्स बाळाबरोबर असले पाहिजे.
बाळाला NICU मध्ये नेल्यानंतर हां. साधारण किती दिवसांचा पिरियड नंतर त्याला घरी नेता येतं? ओके. हा खूपच प्रत्येक बाळानुसार बदलणारा पिरियड आहे, की बाळ किती प्रीमॅच्युअर आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता 37 आठवड्याचं बाळ आपण फुल टर्म म्हणतो किंवा पूर्ण दिवसाचं म्हणतोय. 35 आठवड्यातच जन्माला आलंय म्हणजे ते प्रीमॅच्युअर आहे, पण तेवढं पण प्रीमॅच्युअर नाहीये. तर हे बाळ लवकर घरी जाईल, लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याचे किंवा त्याला कमी प्रॉब्लेम्स येतील. पण एखादं बाळ अगदीच 7च महिन्यात जन्माला आलंय किंवा 28च आठवड्यात जन्माला आलंय, तर त्याला भरपूर मल्टिपल प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि त्याचे उपचार व्हायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं त्याला घरी जायलाही वेळ लागणार आहे. तर आपण जर साधारण बघितलं, जर थोडंसं गणिताचाच हिशोब बघितला, 28 आठवड्याचं बाळ म्हटलं, तर ते साधारण किती आठवडे लवकर जन्माला आलंय? 9 आठवडे लवकर जन्माला आलंय. म्हणजे त्याची बाळाची वाढ आईच्या पोटात 9 आठवडे अजून व्हायची होती. आता ती आपल्याला काचेच्या पेटीत करायची आहे. तर 9 आठवडे नाही लागणार त्याला, पण 5-6 आठवडे तर लागतील. अच्छा. म्हणजे एक साधारण हे म्हणतोय आपण. पण आता त्याला नेमके किती अडचणी येतील आणि किती त्याला वैद्यकीय प्रॉब्लेम्स येतील, त्याच्यावर पण दिवस पुढे मागे होऊ शकतात. प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये पर्टिक्युलर काही डिसिजेस बघायला मिळतात, हो हो जसं की मेंदूची वाढ लवकर न होणं. हो हो असे कोणते डिसिजेस आहेत की त्यांना ते लाईफ लॉंग अफेक्ट करू शकतात, त्यामुळे NICU मध्ये लवकरात लवकर नेणं त्यांना गरजेचं आहे? आता आपण बघितलं की बाळाचं सगळेच अवयव परिपक्व नाही आहेत. जसं फुफ्फुसाचा आपण प्रॉब्लेम बघितला, श्वास घ्यायला त्रास होतोय, तसंच त्याची पचनसंस्था डेव्हलप झालेली नाही आहे. मेंदूची वाढ पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्या रक्तवाहिन्या खूप नाजूक आहेत, त्याच्यामुळे ब्लिडिंगची रिस्क असते. रक्तवाहिन्या रप्चर होऊन ब्लिडिंग आतल्यात होणं ह्या बाळांमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे मेंदूमध्ये पण कधी कधी रक्तस्राव वगैरे ह्या बाळांमध्ये कधी कधी होऊ शकतो. दुसरी गोष्ट, प्रतिकारशक्ती नसते त्यांना. जेवढं कमी दिवसाचं बाळ तेवढी त्याची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. त्याच्यामुळे आपण NICU जर बघितलं, कधी तुम्ही आलात, तर खूपच प्रीमॅच्युअर बाळं जे असतात ते अगदी आम्ही प्लास्टिकने रॅप करून ठेवलेले असतात. त्यांना कोणी जास्त हाताळत नाही. त्याला सलाईन वगैरे लावणं, ते सगळं ग्लोव्ज घालून सगळ्या गोष्टी केल्या जातात. आपला जो नर्सिंग स्टाफ असतो तो NICU ते एंट्री करताना पूर्ण हँडवॉश, सर्जिकल हँडवॉश, जसं ऑपरेशन करायच्या आधी सर्जन जसं हँडवॉश करतात तशा पद्धतीने हँडवॉश करून मगच आत जातात. सगळे त्यांचे चेंज केले करून, तिथले कपडे वेगळे असतात NICUची ड्युटी करताना. त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते आणि कमीत कमी हाताळून आणि जास्त बाळाच्या ब्लड प्रेशर, हृदयाची गती ह्यात जास्त फ्लक्च्युएशन्स होणार नाहीत अशा पद्धतीने त्यांची हाताळणी केली जाते. तर आपण फुफ्फुसाचा प्रॉब्लेमसाठी व्हेंटिलेटर लागेल, त्याला काही इंजेक्शन्स सोडायला लागतात. फुफ्फुसामध्ये काही सर्फॅक्टंट नावाचं एक इंजेक्शन असतं की ज्याने फुफ्फुस परिपक्व व्हायला मदत होते, ते द्यायला लागतं की जेणेकरून फुफ्फुस लवकर काम करायला लागतं आणि व्हेंटिलेटर कमी दिवस लागतं. तर ती उपचाराची गरज पडते बऱ्याच बाळांना. आता हा जो आजार आहे फुफ्फुस परिपक्व नसण्याचा, त्याला RDS म्हणतात, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. त्याचा एक्सरे करून त्याची ग्रेड आपल्याला बघायला लागते की किती सिव्हिअरिटी आहे आणि त्या पद्धतीने त्याला आपल्याला नातेवाईकांना ते सांगायला लागतं की बाबा ही किती सिरियस प्रॉब्लेम आहे आणि किती वेळ अंदाजे लागू शकतो. व्हेंटिलेटर किती जास्त दिवस लागेल, कमी दिवस लागेल, त्या गोष्टीने. ह्यानंतर जेव्हा बाळ व्हेंटिलेटरवरून निघतं, व्हेंटिलेटर बंद होतं, त्यानंतर कधी कधी ऑक्सिजनची गरज पडते काही दिवस आणि तोही हळूहळू आपण कमी करतो. दूध चालू करतो, जे आपण फिडिंग ट्यूबनी चालू केलं, नळीनी चालू केलं आहे, ते हळूहळू वाढवतो. बाळाला पचायला लागलं की आणखी वाढवतो. मग त्याची जी गरज असते त्याच्या वजनावर अवलंबून असते, तेवढ्या गरजेपर्यंत बाळ दूध घ्यायला लागलं की मग आपण हळूहळू बाळाची मॅच्युरिटी बघून त्याला वाटी चमच्याने दूध चालू करतो. तर इथेही आपण बघितलं पाहिजे की NICU मध्ये पण आम्ही वाटी चमच्यानेच दूध पाजतो. कधीच बॉटल फिडिंग करत नाही. म्हणजे अगदी 1-1.5 किलोचं बाळ आहे तेही वाटी चमच्यानेच दूध पितं. तर त्याच्यामुळे घरी जाऊन तो बॉटल फिडिंग करण्याचा विषयच आहे. दुसरी गोष्ट, हा झाला समजा पचन संस्थेचा विषय. मेंदूच्या दृष्टीने आपल्याला थोडंसं ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायला लागते की कधी कधी काही फिट्स वगैरे येण्याचे प्रकार या प्रीमॅच्युअर बाळांमध्ये थोडेसे कॉमन असतात इतर बाळांच्या मानाने. फिट्स येण्याची कारणं थोडीशी बघितली आपण, रक्तातली साखर कमी होणं, कॅल्शियमची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता, कधी कधी इन्फेक्शन्स, की काही जंतू संसर्ग झाला आहे, आपण कितीही काळजी घेतली, वातावरणात खूप जंतू असतात तरी एखाद्या वेळेस इन्फेक्शन होऊ शकतं किंवा बाळाला जन्मजातच इन्फेक्शन असतं. आईकडनंच आलेले जंतू संसर्गाचे काही लक्षणं दिसतात, पहिल्याच दिवशीच्या रिपोर्टमध्ये कधी कधी प्रॉब्लेम दिसतो. तर हा जंतू संसर्ग कधी कधी मेंदूपर्यंत पोहोचतो
आपण त्याला मेंदूज्वर म्हणतो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मेनिंजायटिस म्हणतो. तर ह्या मेंदूच्या आवरणाचं जे काही इन्फेक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड मग काही कॉम्प्लिकेशन्स नंतर होऊ शकतात, की फिट्सचा प्रॉब्लेम नंतर राहू शकतो किंवा मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता ह्या गोष्टी थोड्याशा फॉलोअपच्या आहेत, की बाळ एकदा इमर्जन्सी प्रॉब्लेम्स सगळे आपले सॉल्व्ह झाले, बाळ डिस्चार्ज झाल्यानंतर जेव्हा बाळ तपासायला येतं त्यावेळेस आपल्याला मेंदूच्या वाढीवर थोडंसं या बाळांमध्ये जास्त लक्ष द्यायला लागतं. डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात की फिट्स येणं, खरं तर फिट्स येणं ह्या प्रकाराला समाजामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. तर ह्या फिट्स ह्या आयुष्यभर त्या बाळाला येतात की काही वर्षापर्यंत ह्या चालू राहतात आणि त्यानंतर ते येणं बंद होतं? आता फिट्स जर बघितलं तर फिट्सचे हजारो कारण आहेत, की फिट्स असं काही एकच एक कारण नाही आहे. शेवटी ते अवलंबून असतं कारण काय, म्हणजे त्याचा कॉज काय त्याच्यावर अवलंबून आहे पुढचं प्रोग्नोसिस आपण जे काही सांगतोय ते. तर बाळाला एखादीच फिट आली आहे, त्यावेळेस थोडीशी रक्तातली साखर कमी होती, ते लगेच आपण ट्रीटमेंट केली आणि काही दिवस आपल्याला फिटचं औषध द्यायला लागलं, रक्ताची साखर नॉर्मल राहिली, तर कधी कधी परत फिट्स येत पण नाहीत. कॅल्शियम कमी आहे, ते कॅल्शियम परत आपण उपचाराने नॉर्मल झालंय, हळूहळू सेटल झालं बाळ, त्यानंतर कधी येणार पण नाही. पण कधी कधी मेंदूलाच काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा कधी कधी काही काही बाळांना मेंदूमध्येच काहीतरी दोष असतो जन्मजात, किंवा समजा मेंदूमध्ये ब्लिडिंगच झालं. प्रीमॅच्युअर बाळांमध्ये रक्तवाहिन्या सुद्धा पातळ असतात, कधी कधी त्यांना मेंदूमध्ये रक्तस्राव होतो किंवा आतल्या आत अवयवांमध्ये रक्तस्राव इतर अवयवांमध्ये पण होऊ शकतो. म्हणजे लंग्समध्ये पल्मरी हिमरेज म्हणतात, की फुफ्फुसामध्येच रक्तस्राव झाला आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे, पोटात रक्तस्राव झाला आहे, अशा काही गोष्टी होऊ शकतात. आणि आपल्याला माहिती आहे की मेंदूला थोडीशी अशी जर इजा झाली तर ती थोडीशी लॉंग टर्म राहते किंवा मग त्याचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते थोडेसे जास्त काळ राहतात. उपचाराची गरज पण अशा केसमध्ये थोडंसं फिटसाठीचे सुद्धा जास्त दिवस किंवा वर्ष 2 वर्ष पण द्यायला लागू शकते. परत हा विषय फॉलोअपचा होऊन जातो, की आपल्याला ही गोष्ट परत परत बाळाला तपासून सुट्टी झाल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा बाळ लसीकरणासाठी आपल्याकडे येतं, लसीकरण हा फॉलोअपचा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. कारण तुम्ही लसीकरणासाठी परत बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे जाता, खास वेगळं जाण्यापेक्षा असंच लसीकरणाच्या वेळेसच बाळाची पूर्ण तपासणी त्यावेळेस होते. आणि त्यावेळेस आपण बाळाची वाढ कशी चालली आहे, बाळ मान धरायला लागले की नाही, बाळ पालथं पडायला लागले की नाही, एका अंगावर होतंय की नाही, बाळ थोडंसं आवाज काढायला लागले की नाही, होकारे द्यायला लागले की नाही, आईकडे बघून स्माईल करतंय का, आईला ओळखतंय का, या सगळ्या वाढीचे जे टप्पे आहेत ते आपण त्या लसीकरणाच्या प्रत्येक व्हिजिटला तपासू शकतो. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा बाळ फॉलोअपला येतं त्यावेळेस आपण बाळाचं वजन, बाळाची उंची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाच्या डोक्याचा घेर हा बघितला जातो, हेड सर्कम्फरन्स. तर बाळाच्या डोक्याच्या घेरावरनं आपल्याला अंदाज येतो की मेंदूची वाढ कशी चालली आहे, की त्याचे काही ग्राफ्स आहेत, काही ग्रोथ चार्ट्स असतात, ते मॉनिटर करण्याला आपल्याला मदत करतात. प्रीमॅच्युअर बाळांचे पण असतात, तर मग आपल्याला ते फॉलोअपच्या वेळेस बघायला लागतं. मग या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपले बालरक्तज्ञ डॉक्टर त्या विषयाबद्दल थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला गायडन्स देऊ शकतात, की ह्याला पुढे काय ट्रीटमेंट लागेल, काय दोष राहू शकतील, काय दोष राहणार नाहीत, त्या पद्धतीने. लहान बाळांमध्ये म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये वॅक्सिनेशन काही वेगळ्या पद्धतीने असतात का, किंवा पहिलं वॅक्सिन हे कधी दिलं गेलं पाहिजे, किती दिवसांनंतर दिलं गेलं पाहिजे? आता ह्याच्यामध्ये आपण जो नेहमी सल्ला देतो डिस्चार्जच्या वेळेस, की जे काही प्रीमॅच्युअर बाळ आहेत किंवा कमी वजनाचे बाळ आहेत, इव्हन जे पूर्ण दिवस भरलेत पण कमी वजनाचे बाळ आहेत, त्यांना डिस्चार्जच्या वेळेस आपण सगळ्यांना सल्ला देतो की आपण जी BCGची पहिली जी लस आहे, BCG, हेपॅटायटिस B, कावीळ बची आणि पोलिओचे ड्रॉप्स, शक्यतो 2 किलोचं बाळ झाल्यानंतर आपण त्या वॅक्सिनेशन किंवा लसीकरण चालू करायला सांगतो. आणि त्याच्यानंतर मग आपल्या 1.5 महिन्याचं, 2.5 महिन्याचं, 3.5 महिन्याचं पुढच्या ज्या लसी आहेत त्या त्या वेळेला दिल्या जातात. 2 लसीकरणामध्ये साधारण 4 आठवड्याचा मिनिमम गॅप ठेवायला लागतो. आता बाळ ऑलरेडी ॲडमिट असतं, समजा महिनाभर ॲडमिट आहे, 1.5 महिना ॲडमिट आहे, ॲडमिट बाळाला आपण लसी देत नाही, कारण बाळ त्यावेळेस त्याची प्रतिकारशक्ती डेव्हलप झालेली नसते किंवा बाळ आजारी असतं. त्याची सगळ्या गोष्टी शेवटी लसीकरणाचा इफेक्ट कधी येईल, की त्याची जेव्हा इम्युनिटी डेव्हलप होण्याची ताकद त्याच्यामध्ये असेल. लसीकरण देतो म्हणजे आपण काय करतो, की त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला स्टिम्युलेट करतो किंवा प्रतिकारशक्ती डेव्हलप होण्यासाठी स्टिम्युलेट करतो. पण ही बाळं इतकी वीक असतात की त्यांच्यामध्ये लसीकरण देऊन त्याचा इफेक्टच येणार नाही. त्यामुळे ॲडमिट बाळांना कधी आपण लसी देत नाही. NICUत ॲडमिट, म्हणजे बाकीचे नाही, पण जे काचेच्या पेटीत NICU मध्ये जे ॲडमिट आहेत बाळ, त्यांचं लसीकरण हे शक्यतो डिस्चार्ज नंतरच होतं
आणि जे बाळ 2 किलोच्या कमी आहेत त्यांचं शक्यतो 2 किलोचे वजन झाल्यानंतर त्यांचं लसीकरण आपण चालू करायला सांगतो. ओके. बाळाला डिस्चार्ज केल्यानंतर हो. घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यायची? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला म्हणजे काय होतं, डिस्चार्ज प्लॅनिंग करायला लागतं. म्हणजे बाळ आपल्याकडे ॲडमिट आहे, 2 आठवडे झालेत, 3 आठवडे झालेत, काही काही बाळांना 4-6 आठवडे पण लागतात बरं व्हायला. ज्यावेळेस थोडंसं आपल्याला डिस्चार्जचा अंदाज येतो की हे बाळ आता आपल्याला डिस्चार्ज करता येईल, तर त्याच्या आधी एक 4-5 दिवस, आठवडाभर आपल्याला प्लॅन करायला लागतं की हे बाळ आता कमी दिवसाचं आहे, कमी वजनाचं आहे, अजून ह्याचं वजन 2 किलो झालेलं नाही आहे, आपण लवकर डिस्चार्ज करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला आईला इन्व्हॉल्व करायला लागतं, कधी कधी आजीला इन्व्हॉल्व करायला लागतं, कारण बाळाची घरी जाऊन त्यांना काळजी घ्यायची आहे. बरोबर. आपण असं अचानकपणे आज सुट्टी केली आणि आता बाळ घरी घेऊन जा आणि आता घरी तुम्ही दूध पाजा असं नाही सांगताय. त्याच्यामुळे आपल्याला 5-7 दिवस आधी, 1-2 आठवडे आधी पण कधी कधी आई तर जेव्हा तिचं सीझर किंवा डिलिव्हरी झाली आणि ती 2-3 दिवसानंतर ती बाळाकडे येऊ शकते आणि बाळाला आई किंवा आजी किंवा बाळाचे वडील बघू शकतात. त्यांना आपण परवानगी देतो बाळ बघण्याची, पण सगळ्या काही काळजी घेऊ. म्हणजे हँडवॉश करणं, हे जे स्टरलाइज करणं, कपडे चेंज करणं आणि मग बाळाला हाताळणं. महत्त्वाचा एक आपला विषय राहिला मगाशी की कांगारू मदर केअर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि खूप फायदेशीर ठरणारी ती गोष्ट आहे. तर जेव्हा थोडंसं बाळ खूप क्रिटिकल नाही आहे, थोडंसं सेटल झालं आहे की बाबा ते व्हेंटिलेटरवर निघालं आहे किंवा काही त्याचे सलाईन किंवा बाकीचे त्याच्या लाईन्स वगैरे ह्या सगळ्या निघाल्या आहेत, अशा केसमध्ये त्या बाळाला आई थोडंसं अंगावर किंवा छातीवर कपड्याच्या आत घेऊन बसू शकते. आपण ते प्रमोट करतो आणि तिला ती चेअर दिली जाते आणि ती बाळाला घेऊन बसू शकते की जेणेकरून तिच्या त्वचेचा आणि बाळाच्या त्वचेचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येईल. त्याचे बरेचसे फायदे आहेत. एक तर बाळाला ऊब मिळते, बाळाचं टेम्परेचर जे आपलं बॉडीचं टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं. दुसरी गोष्ट, आईला स्टिम्युलेशन मिळतं, आईच्या दुधाचं प्रमाण वाढतं. तिसरी गोष्ट, बाळाचं सूदिंग होतं, बाळाला प्रतिकारशक्ती वाढण्याला आणि बाळाच्या आजारातनं बरं होण्यासाठी सुद्धा त्याला खूप मदत होते आणि ह्याच्यावर खूप साऱ्या स्टडीज पण झालेल्या आहेत. तर कांगारू मदर केअरचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर ते दूध पचण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी उपयोगी ठरतं. आता आपण आईला इन्व्हॉल्व नंतर जे करतो की बाळ समजा प्रिमॅच्युअर आहे, दूध प्यायला लागलं आहे, नळीने दूध आपण दिलं आहे, त्यानंतर वाटी चमच्याने दूध चालू केलं आहे, तर त्यानंतर आपण आईला इन्व्हॉल्व करतो, आईला वाटी चमच्याने दूध पाजणं शिकवतो की बाळाला आईने तिच्या हाताने दूध पाजलं पाहिजे. मग बाळाचं ढेकर काढणं तिला शिकवतो आपण, की प्रत्येक बाळाला आपण सांगतो, मोठ्या बाळाला सुद्धा आपण घरी सांगतो की फिडिंग झालं की ढेकर काढा. कारण बाळाला असं उभं धरून पाठ थोपटवायची, 15-20 मिनटं उभं धरायचं की जेणेकरून बाळ जेव्हा दूध पितं, अंगावर असो किंवा वाटी चमच्याने असो, दूध ते घाईघाईत पितं आणि त्यावेळेस दुधाबरोबर हवा गिळतं आणि बाळाला डायरेक्ट खाली ठेवलं की ती हवा नॅचरली बाहेर यायचा प्रयत्न करते आणि मग त्यामुळे उलटी होते, उचकी लागते, हे प्रॉब्लेम्स होतात. आणि कधी कधी उलटीमुळे पण नवीन प्रॉब्लेम ह्या प्रिमॅच्युअर बाळांमध्ये तर फार होतात. आम्ही उलटीला फार घाबरतो प्रिमॅच्युअर बाळांमध्ये. उलटी झाली आणि ती चुकून माकून ती श्वासनलिकेत गेली तर बाळ सिरियस होऊ शकतं. आपण त्याला ॲस्पिरेशन म्हणतो की दूध फुफ्फुसामध्ये गेलं. तर ते टाळण्यासाठी ढेकर काढणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला आईला ट्रेन करायला लागतं आणि मग ती 15-20 मिनटं ते बाळाला थोपटते, ढेकर काढते. ही गोष्ट आपण त्याला NICUत असतानाच शिकवायला सुरुवात करतो. त्यानंतर काही दुधामधनं काही आपण औषधं चालू करतो की आता बाळाचं वजन वाढण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी काही MCT ऑइल असतं किंवा ह्युमन मिल्क फॉर्टिफायर्स म्हणून काही असतात औषधं की जेणेकरून आईच्या दुधातच ते टाकून बाळाला जास्त कॅलरीज कशा मिळतील, जास्त प्रथिनं कशी मिळतील आणि त्याची वजनाची वाढ कशी लवकर होईल हे बघण्यासाठी त्या गोष्टी द्यायला लागतात. बाळाला जे काही तोंडाने औषधं द्यायची आहेत किंवा चालू केलेली आहेत ती सगळी आईला शिकवायला लागतात की बाळाला कसं द्यायचं आहे. बाळ खूपच बारीक आहे, 1200-1300 ग्रॅमचं, थोडंसं टप्प्याटप्प्याने औषधं द्यायला लागतात, एकाच वेळेस सगळे औषधं देता येत नाहीत. तर ही सगळी ट्रेनिंग आपली NICUमध्येच बाळाच्या आईची चालू होते. डिस्चार्ज केल्यानंतर आता इथे तर सगळ्या सिस्टर्स असतात, डॉक्टर्स असतात, सगळेजण सुपरवाईज करत असतात. पण जेव्हा आपण सुटी करतो तर त्यानंतर तिने घरी काय काळजी घ्यायची आहे ते पण तिला, आजीला, शक्यतो आजीच असते आईबरोबर मदत करायला, घरी बाळाची काळजी घ्यायला. तर यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात. तर महत्त्वाचं घरी गेल्यानंतर काय बघायचं आहे
तर बाळाचं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे. बाळ गार पडता कामा नये. NICUत वॉर्मर खाली असतं, त्याचं टेम्परेचर आपण 36-37 डिग्री सेल्सिअसला सेट केलेलं असतं, तेवढं ते मेंटेन राहतं. पण घरी ती सुविधा नसते. एस्पेशली थंडीच्या दिवसांमध्ये वगैरे हे थोडंसं काळजी घ्यायला लागते. त्यामुळे बाळ व्यवस्थित गुंडाळून वगैरे ठेवलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बाळाचं वेळच्या वेळेला फिडिंग झालं पाहिजे. शक्यतो आपण जे प्रीमॅच्युअर बाळ आहे त्यांना 2-2 तासाला फिडिंग करायला सांगतो, की जेणेकरून काय होतं की त्यांची मॅच्युरिटी कमी असते, त्यामुळे ते भूक लागल्यावर रडेलच असं नाही, किंवा कधी कधी त्याची रक्तातली साखर कमी झाली ते झोपूनच राहील, रडणार नाही. आई वाट बघत राहील की ते रडल्यावर मी दूध पाजेल. पण प्रीमॅच्युअर बाळांमध्ये हे करता येत नाही. प्रीमॅच्युअर बाळामध्ये आपल्याला थोडंसं घड्याळ बघून 2-2 तासाला बाळाला टिचकी मारून उठवूनच दूध पाजायला लागतं. हे आपल्याला त्यांना सांगायला लागतं. आपण मोठ्या बाळांमध्ये 3 किलोचं 3.5 किलोचं फुल टर्म बाळ डिस्चार्ज करतो, त्यांना आपण ऑन डिमांड फिडिंग सांगतो, की त्याला बाळाला उठवायला नाही लागत. त्याला भूक लागली की ते उठणार आहे, ते दूध मागणार आहे आणि त्याला फिडिंग ती आई करणार आहे. परंतु प्रीमॅच्युअर बाळांमध्ये ही स्पेसिफिक आपल्याला सूचना द्यायला लागते. दुसरी गोष्ट, डोळ्याला काजळ लावायचं नाही, त्याच्याने डोळ्याचं इन्फेक्शन होतं. त्यानंतर कानामध्ये बेंबीमध्ये तेल सोडायचं नाही. आपल्याकडे ती एक फार पद्धत आहे की त्याच्याने इन्फेक्शन होतं, पू तयार होतो, ते करायचं नाही. थोडंसं बाळ मोठं होईपर्यंत किंवा वजन वाढेपर्यंत आंघोळ घालायची नाही. प्रीमॅच्युअर बाळांमध्ये 2 किलोचं होईपर्यंत आंघोळ घालायची नाही, थोडं अजिबातच नाही घालायची. कारण काय होतं, मग बाळ गार पडतं, हायपोथर्मिया होण्याची रिस्क वाढते. त्याच्यामुळे बाळाला कोमट पाण्याने पुसून काढायचं. नंतर बाळाचं वजन वाढण्यासाठी आणखी एक काळजी घ्यायची म्हणजे तेलाने थोडीशी मालिश करणं. सगळ्यात चांगलं तेल मालिश करण्यासाठी, मालिश करणं म्हणजे खूप चोळायचं मोळायचं नाही, हलक्या हाताने फक्त तेल जिरवायचं. ते कशासाठी, त्याच्या मागेही सायन्स आहे की त्याच्याने वजन वाढतं, म्हणून ते करायचं. आणि सगळ्यात चांगलं तेल म्हणजे खोबरेल तेल, कारण त्याच्यात MCT सगळ्यात जास्त प्रमाणात असतं, मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स, की जे त्वचेतनं शोषले जातात आणि त्यांनी वजन लवकर वाढतं. इतर तेलांमध्ये तो गुणधर्म नसतो. त्याच्यामुळे कितीही भारीतलं महागातलं तेल असेल, फॅन्सी तेल असलं तरी ते खोबरेल तेलाचा फायदा जास्त होईल. त्याच्यामुळे तेच प्रिफर केलं जातं. ह्याच्यानंतर कमीत कमी लोकांनी हाताळायचं. बाळ घरी गेलं, इतके दिवस ॲडमिट होतं हॉस्पिटलमध्ये ना, आता घरी आलंय तर खूप पाहुणे रावळे जमा होतात, भेटीगाठीला लोक येतात, तर ते टाळायचं. कारण प्रीमॅच्युअर बाळांमध्ये ते खूप धोकादायक ठरू शकतं. कारण कोणाला इन्फेक्शन असतं, वेगवेगळे लोक हाताळतात बाळाला, कोणाला सर्दी असते, कोणाला ताप आलेला असतो, कोण बाहेरूनच फिरून आलेला असतं, कुठे कुठे हात लावलेले असतात. तर अशा वेळेस थोडंसं पाहुणे रावळे टाळले गेले पाहिजे. 1 किंवा 2 माणसांनीच बाळाला घरी पण हाताळलं पाहिजे. त्याच्यामुळे मग परत घरी गेल्यानंतर जंतुसंसर्ग होण्याची, इन्फेक्शन होण्याची रिस्क राहत नाही. ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला सांगायला लागतात आणि औषधं समजावून सांगायला लागतात. शक्यतो पूर्ण फिडिंगवर आल्यानंतर बाळ, त्याला आयन आपण चालू करतो, रक्तवाढीचं औषध, आणि ते शक्यतो 1 वर्षाचं होईपर्यंत आपण चालू ठेवतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रीमॅच्युअर बेबीची कशी काळजी घेतली गेली पाहिजे? आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर खूप वाढलेलं असतं, बाळ थोडं गरम होतं, आपल्याला वाटतं की बाळाला डिहायड्रेशन होईल. म्हणजे इन जनरल आई वडिलांचं किंवा पालकांचं शंका असते की बाळाला पाणी पाजायचं का. म्हणजे फुल टर्म बेबी असेल पूर्ण दिवसाचं, त्यांचे 4 महिन्याचं बाळ आहे तरी ते विचारतात की पाणी पाजायचं का, फार ऊन आहे, टेम्परेचर फार जास्त आहे. तर बाळाला पाण्याची गरज 6 महिन्यापर्यंत बिलकुल नसते. आईच्या दुधामध्ये 70 ते 80% पाणी असतं, त्याच्यातनं त्याची दुधाची किंवा पाण्याची जी गरज आहे ती पूर्णपणे भागते. महत्त्वाचं काय की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडेसे सुती कपडे वापरणं, पातळ कपड्यांमध्ये गुंडाळणं हे गरजेचं आहे. खूप अगदी उन्हाळ्याच्या दिवसात ब्लँकेट वगैरे नाही वापरायचं. कितपत योग्य आहे? स्वॅडलिंगचं एक थोडंसं आपण बोलूया. स्वॅडल जे केलं जातं, स्वॅडल करणं आपल्याकडे म्हणतात, ते बाळाला पूर्ण असं गुंडाळून गाठण बिठण बांधून असं ते एकदम पॅक केलं जातं. म्हणजे त्याची एकदम पाय पण असे ओढून त्याचं गठुडं वळलं जातं. म्हणजे एकदम टिपिकल आपल्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आता इंग्लिशमध्ये स्वॅडलिंग म्हणतात. ते करताना ती चांगली गोष्ट आहे, त्याच्याने बाळाला ऊब मिळते. हिवाळ्याच्या पावसाळ्याच्या दिवसात ती खूप चांगली गोष्ट आहे. थोडीशी काळजी एक घ्यायची की बाळाचे जे पाय आहेत ते थोडेसे मोकळे राहिले पाहिजेत. म्हणजे तुम्ही वरनं कमरेपर्यंत त्याला पॅक करा, तर पाय थोडे मोकळे ठेवा, पायाची थोडी हालचाल होऊ द्या. काय असतं, हिप जॉईंट जे असतात ते थोडेसे मोकळे राहिले पाहिजे, त्याची हालचाली मोकळ्या झाल्या पाहिजेत. अन्यथा त्याच्यावर थोडेसे प्रॉब्लेम्स, थोडेसे खुब्याचे जे जॉईंट्स आहेत त्याला कधी कधी होऊ शकतो. आणि आपण जर बघितलं तर आपली नॅचरली सगळ्यात रिलॅक्स पोझिशन म्हणजे फ्लेक्स पोझिशन असते. म्हणजे कोणतेही आपले जे जॉईंट्स आहेत ते
घडी केलेले सगळ्यात आरामदायक आरामदायक पोझिशन असते. आपण सुद्धा झोपताना थोडंसं घडी करून झोपतो, त्याच्यामुळे एकदम असं ताठ कोणी झोपत नाही. त्याच्यामुळे बाळाला सुद्धा असं एकदम ताठ पॅक करून गुंडाळू नये. ओके. त्याच्याने फायदा फारसा काही नाही आणि हिप जॉईंटचे थोडे प्रॉब्लेम हे होतात. दुसरी गोष्ट, जेव्हा बाळ मोठं होतं 4 ते 5 महिन्याला साधारण एका अंगावर व्हायला लागतं, बरं. त्यावेळेस स्वॅडलिंग बंद करायचं. अच्छा. त्याच्यानंतर स्वॅडलिंग करायचं नाही, कारण बाळाला मग एका अंगावर व्हायला प्रमोट पण करायचं आहे आपल्याला. तो एक वाढीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पलटी मारलीच पाहिजे ना बाळाने. बरोबर. त्याच्यामुळे तेव्हा जर गठुडं वळलं तर तो पलटी कसा मारेल. बरोबर. त्यामुळे ते स्वॅडलिंग तोपर्यंतच 3-4 महिन्यापर्यंत, त्यानंतर नको. मगाशी बर्पिंगचा एक विषय निघाला. हम्म. आता बरंच ChatGPT, हो, हो. गुगल ह्या हो, सगळ्या हो. गोष्टींवर बर्पिंग वगैरे ह्याबद्दल बरेचसे व्हिडिओज हो आहेत. हो हो उभं धरून करा, हो, हो. पाठीवर थापटा, हे करा ते करा. ह्या सगळ्यामध्ये टमी टाईम हाही एक प्रकार आहे. हो 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 तर बऱ्याच ज्या आया आहेत किंवा आजी आहेत घरी, त्या तो टमी टाईम एक तर तो किती वेळ दिला पाहिजे, आणि त्या टमी टाईम जास्त वेळ दिल्या गेल्यामुळे बाळाची मान आवटळते का? मान आवटळणं हा एक प्रकार आहे. मग नंतर बाळाला खूप जास्त चोळलं जातं. तर हा कितपत योग्य प्रकार आहे? आता टमी टाइम म्हणजे पालथं ठेवलं जातं बाळाला. yes. हां, तर ते बऱ्याच ठिकाणी ते केलं जातं. परंतु जेव्हा आपण बाळ पालथं ठेवतो, शक्यतो जी प्रीमॅच्युअर बाळ आहेत त्यांना अनसुपरवाइज तर पालथं ठेवायचंच नाही. आपण NICU मध्ये ठेवू शकतो, कारण NICU मध्ये 24/7 बाळ सुपरवाइज्ड पोझिशनमध्ये असतं. त्याला मॉनिटर जोडलेला असतो, त्याला सगळं असतं. पालथं ठेवल्यानंतर थोडंसं कॉम्प्लिकेशनचा रेट जास्त होतो. उलटी होणं, श्वासाला काही प्रॉब्लेम येणं, ह्या गोष्टी होतात. घरी एवढं सुपरविजन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण मोठ्या बाळाला ठीक आहे करू शकतो आपण टमी टाईम, प्रीमॅच्युअर बाळाला करू नका, हे तर मी सांगेन. की म्हणजे कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता त्यात जास्त आहे. दुसरी गोष्ट, ChatGPT आणि ह्याचं जर म्हणाल तर आपण मागे पण एक रील केला होता की गुगल आणि व्हॉट्सॲप आणि यूट्यूब आणि सोशल मीडिया आणि ह्याच्यावर येणारे रील्स, ह्याच्यावर जी काही माहिती दिली जाते ती प्रत्येकच माहिती सायंटिफिकली प्रूव्हन टेस्टेडच असेल असं अजिबात नाही. म्हणजे गुगलवर एक सर्च टाकलं की 1000 ओपन होतात, त्यातला एखाद दुसराच सायंटिफिक असू शकतो किंवा रिसर्च करून प्रूव्ह केलेली गोष्ट असू शकते. तर आपण एक आमच्या बालरोगतज्ञ संघटनेचा एक रिसोर्स मागच्या वेळेस दिला होता, तो आत्ताही देऊया आपण, की जर तुम्हाला योग्य आणि शास्त्रीय माहितीच पाहिजे तर त्याच्यावर जा, वेबसाईट आहे त्याच्यावर पालकांसाठी मार्गदर्शनपर मराठीमध्ये सगळ्या सूचना आहेत, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर, वेगवेगळ्या गोष्टींवर, त्या तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानुसार आपण गोष्टी करू शकता. गुगल सर्च करून येणारे पालक, पेरेंट्स सोपे की घरगुती सल्ले देणारे आजी आजोबा हाताळणं सोपं, की त्यांचे सल्ले सोपे? असं नाही म्हणता येणार, पण ते गुगलवरचे प्रश्न वेगळे असतात. म्हणजे जे गुगल सर्च करून येणारे जे पालक असतात त्यांचे प्रश्न पूर्णपणे वेगळे असतात आणि आजी आजोबांचे प्रश्न पूर्णपणे एकदम कल्चरली जे काही चालत आलं आहे पूर्वापार त्याच्याशी रिलेटेड त्यांचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहे. आपलं काम आहे सगळ्यांचं शंका निरसन करणं, त्याच्यामुळे जे काही शंका येतील त्याच्यातनं आपणही बऱ्याच गोष्टी शिकतो की ह्या पण शंका पडू शकतात लोकांना, आणि मग आपल्याला त्याच्यासाठी पण आपल्याला थोडंसं शास्त्रीय जे काही मार्गदर्शन आहे ते करायला पाहिजे. एक मागे एक थोडंसं विषयांतर होईल, पण एक हिवाळ्याच्या दिवसामध्ये आमच्याकडे एक केस आली होती. एक छोटं बाळ होतं, पूर्ण दिवसाचं होतं बाळ. आजी, बाळाची आई आणि बाळ नेहमीप्रमाणे एका खोलीमध्ये होते, की शक्यतो एक वेगळी बाळंतिणीची खोली असते तिथे होते. थंडीचे दिवस होते. आजीने ओवा शेकवतात ना, ओव्याची धुरी देतात, ओवा शेकवतात, त्याच्यासाठी ते शेकवायसाठी ते हे धूर वगैरे केला होता. आता खोली गरम ठेवायची त्याच्यामुळे ती बंद होती, पूर्ण खिडक्या दारं सगळे बंद होते. त्यातनं धूर झाला त्या रूममध्ये आणि अनफॉर्च्युनेटली त्या आजीला पॉयझनिंग झालं. कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग झालं. आजी बेशुद्ध झाली. बाळाच्या आईची शुद्ध हरपली. बाळ रडायला लागलं. बाकीचे नातेवाईक बाळ रडतंय का हे बघायला म्हणून त्यांनी रूमचं दार जोरात हे करून आत आले. तेव्हा लक्षात आलं की बाळ रडतंय आणि ह्या दोघी बेशुद्ध पडल्या. आणि ते बाळ आपल्याकडे NICUत ॲडमिट होतं. आजी एका ICUत ॲडमिट होती. ती पहाटे जागी झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे ती शुद्धीत आली.
आणि बाळाची आई जी होती ती थोड्या वेळानंतर तिला थोडा कमी त्रास झाला. म्हणजे असे धुरी देणं वगैरे हे फार थोडेसे डेंजरस प्रकार होऊ शकतात. तर ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या गेल्या पाहिजेत. आणि ही म्हणजे आम्ही बघितलेली केस आहे की हे थोडंसं लोकांना पण आपल्याला सांगायला पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसात तर हे थोडंसं केलं जातं जास्त. बरोबर. बाळ थोडंसं घरघर करतंय हम्म. आणि बाळाला ओव्याची धुरी सर्रास दिली जाते. हो, हो. ओवा गरम करून शेकणं किंवा तो जो काय निखारा आहे हम्म. त्या भट्टीतच ओवा टाकणं हा हां. प्रकार थोडासा हो, तो थोडा धोकादायक आहे, तो धोकादायक टाळलाच आहे. पाहिजे. त्याने म्हणजे तुम्ही घरातलीच एअर थोडी पोल्यूट करताय किंवा धूर तयार करताय घरामध्येच. ओके. एखादी तुमच्या पाहण्यात आलेली अशी केस हम्म. किंवा अंधश्रद्धेमुळे पाहण्यात आलेली हो, अशी हो. केस की त्याच्यामुळे बाळाचं लाईफ हे पूर्णपणे धोक्यात जाऊ शकत होतं आणि ते वाचलं. ओके. आता कधी कधी काय होतं, अगदी आता आजकालच्या काळामध्ये ही गोष्ट रेअर झाली आहे, परंतु बाळ जेव्हा सिरियस असतं, व्हेंटिलेटरवर असतं, खूप सारे त्याला प्रॉब्लेम्स आलेले असतात की इन्फेक्शन झालं आहे, दूध पचत नाही आहे, इतरही काही अडचणी आहेत. ते अशा वेळेस थोडंसं बाहेरचं आहे का आणि मग देवाचं करून येतो किंवा मग असं काहीतरी करायचं म्हणून काही लोक बाहेर कुठेतरी मांत्रिकाकडे तांत्रिकाकडे जाणं, काहीतरी तावीज किंवा काहीतरी दोरा घेऊन येणं आणि मग ते बाळाला त्याच्यामुळेच बरं वाटेल हे सगळं करणं. किंवा कधी कधी ते डिस्चार्ज पण घेऊन जातात ट्रीटमेंट चालू असताना काही बाळांना, आणि मग ते तांत्रिकाकडे वगैरे जातात. की ह्या गोष्टीमुळे त्या बाळाच्या उपचारामध्ये बाधा येते आणि त्या उपचारावर परिणाम होतो आणि मग याचा निश्चितच त्याच्या पुढच्या आयुष्यावर परिणाम होतो किंवा मग कधी कधी बाळाच्या जीवाला पण धोका निर्माण होऊ शकतो. ओके. मगाशी मी एक प्रश्न विचारला होता सर, मान आवटणं हा प्रकार खरंच असतो का? थोडंसं आपण बघितलं मगाशी ते मालिश करणं हा जो आहे ना, ते थोडंसं फार जोरजोरात मालिश वगैरे तेल मालिश केली नाही पाहिजे की त्याच्यामुळे हे थोडेसे स्नायू अवघडण्याचे वगैरे प्रकार होऊ शकतात. तेल मालिश ही हलक्या हातानेच झाली पाहिजे. फक्त तेल जिरवणं एवढंच आपलं काम आहे आणि त्या दृष्टीनेच फक्त ती तेल मालिश वगैरे केली पाहिजे. साधारणतः बाळाचं रडणं हे फक्त मान आवटळल्यामुळेच होतं, बाळाला काही वेगळे त्रास असूच शकत नाही, अशा एक आज्यांचा समज असतो. हो हो. आज्या मांडीवर घेतात, जोर जोरात बाळाला चोळतात. हे कितपत योग्य आहे? बाळाचं जे रडण्याचे वेगवेगळे कारणं असतात. आता बाळाला एक तर पहिली गोष्ट दिवस रात्र कळत नसते, त्यामुळे 2-3 महिने तरी असं चालतं की बाळ दिवसा झोपतं, रात्री जागतं आणि जागा असेल तेव्हा ते रडतं. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, बाळ दरवेळेस सुशी करताना रडतं. प्रत्येकच बाळ रडतं. त्यांना ती भावना आवडत नाही किंवा त्यावेळेस ते रडतं. त्याच्यामुळे त्याला काहीतरी त्रासच होतोय असं आपण अनुमान नाही काढलं पाहिजे. बऱ्याचदा अंदाज काढला जातो की त्याचं पोट दुखत असेल म्हणून ते रडतंय, पण तो अंदाज आहे. आलं लक्षामध्ये. आणि दुसरी गोष्ट, बाळ शी सू करताना कंठतं, ते असा आवाज करतं. ही नॉर्मल गोष्ट आहे, प्रत्येकच बाळ करतं तसं. नंतर थोडीशी मोठी बाळं झाली आहे तर ते रडत असताना जर बाकीच्या गोष्टी नॉर्मल आहेत की बाळ अंगावर पितंय व्यवस्थित, बाळाला सू भरपूर वेळा होतीये, बाळाचं बाकी वजन वगैरे वाढतंय चांगलं, मध्ये मध्ये खेळतंय, पण बाळ पाजायला घेतलं तर शांत पण होतंय, अशा वेळेस आधीमध्ये रडत असेल तर ते काही लगेच प्रॉब्लेम आहे अशातला भाग नाही. बाळाचं रडणं हे त्याचं कम्युनिकेशनचं माध्यम पण आहे. बाळाला दुसरं काहीच करता येत नाहीये. बरोबर. बाळ बोर झालं तरी रडणार आहे. अच्छा. आलं लक्षामध्ये. त्यामुळे त्याचा रडण्याचा लगेचच काहीतरी अंदाज काढायचा आणि मग त्याचा कुठल्या तरी आजाराशी संबंध जोडायचा, हे थोडंसं टाळलं पाहिजे. प्रीमॅच्युअर बेबींचं घरी गेल्याच्या नंतरचं रुटीन कसं असलं पाहिजे? आता प्रीमॅच्युअर बाळ जेव्हा घरी जातं त्यावेळेस आपण बघितलं त्याचं 2-2 तासानंतर त्याचं फीडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. दरवेळेस ढेकर काढला गेला पाहिजे. त्याची खोबरेल तेलाने हलक्या हाताने 1 किंवा 2 वेळा मालिश केली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला कमीत कमी लोकांनी हाताळलं पाहिजे. आणि बाळ जास्तीत जास्त वेळ झोपतं, म्हणजे प्रत्येकच बाळ. कधी कधी एखादं बाळ 16 तास, 18 तास, 20 तास पण झोपू शकतं 24 तासातलं. ती नॉर्मल आहे झोप. आणि एखादं बाळ असं असतं की ते थोडंसं कमी झोपतं, ती पण शेवटी सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. प्रत्येक बाळ कमी जादा झोपतं. नंतर प्रीमॅच्युअर बाळ घरी गेल्यानंतर थोडंसं वेळच्या वेळी फॉलोअप करणं फार गरजेचं आहे. आपण जेव्हा 2 किलोच्या खालचं बाळ असतं त्यावेळेस आपण दर आठवड्याला त्याला फॉलोअपला बोलवतो की जोपर्यंत त्याचं वजन थोडं 2 किलोच्या वर जात नाही तोपर्यंत आठवड्यात एकदा तरी त्यांनी यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आपण त्याची वजन किती वाढलं आहे, त्याच्यानंतर त्याचं डोक्याचं घेर किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याचं फिडिंग कसं चाललं आहे,
आपण इथं तर आईला शिकवलं होतं, 1 आठवडा ती घरी गेली आहे, पण घरी गेल्यानंतर ती फिडिंग कसं करते ते बऱ्याचदा आपण परत आल्यानंतर परत एकदा आपल्या समोर बाळाला वाटी चमच्याने दूध पाजायला लावतो, की बरोबर ती देतीये की नाही. ती घेते 20 मिली 30 मिली, पण बाळाच्या पोटात तेवढं जाते की नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की वजनच वाढलं नाही. 1 आठवडा झालाय डिस्चार्ज करून, पण बाळ घरी जाऊन आलं आणि वजनच नाही वाढलंय. अंदाजे प्रत्येक दिवसाला बाळाचं वजन 20 ते 30 ग्रॅम वाढायला पाहिजे. मग तेवढं नाही वाढत आहे, बाळ किरकिर करत आहे, म्हणजे फिडिंगचा प्रॉब्लेम बऱ्याचदा असू शकतो. तो घरी गेल्यानंतर तो आपल्याला परत जेव्हा फॉलोअपला येते ती आई बाळाला घेऊन, त्यावेळेस आपल्याला ते बघायला लागतं आणि त्याच्यावर तिला परत ट्रेन करायला लागतं. हे असं बऱ्याचदा होतं. आईचा आहार आणि प्रीमॅच्युअर बेबी याचा काही संबंध आहे? ऍक्च्युली आईचा आहार जो आहे, आपण सल्ला काय देतो की आईचा आहार हा चौरस आहार असला पाहिजे, की त्याच्यासाठी असं काही स्पेसिफिक वेगळं काही नाही. तिने घरी बनलेला सगळं काही आहार घेतला पाहिजे. पोळी भाजी वरण भात, 2 वेळेला दूध आणि 1.5 ते 2 लिटर पाणी तिने प्यायला पाहिजे. मन प्रसन्न ठेवायला पाहिजे. तिने टेन्शन घ्यायला नको. बऱ्याचदा काय होतं की बाळ NICUत आहे, बाळ प्रीमॅच्युअर आहे, त्या गोष्टीचा स्ट्रेस येतो आईला. दूध कमी होण्याचं सगळ्यात कॉमनेस्ट कारण आईमध्ये टेन्शन किंवा स्ट्रेस असतं. तर तो टाळला गेला पाहिजे आणि त्याच्यात तो पूर्ण फॅमिलीचा तो रोल येतो. आणि हॉर्मोन्समुळे किंवा आईमधले जे काही मॅटर्नल हॉर्मोन्स आहेत, त्याच्यामुळे ती जी तिची अवस्था असते, मानसिक अवस्था असते बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर, त्यावेळेस ती खूप सेन्सिटिव्ह असते. त्यावेळेस थोडंसं घरच्यांचा रोल फार महत्त्वाचा असतो, की जेणेकरून तिचं स्ट्रेस कमी होणं किंवा तिला काही दुसरे अँझायटीचे काही प्रॉब्लेम्स काही निर्माण होऊ नयेत, म्हणून त्या काळामध्ये तिला जपणं जास्त गरजेचं असतं. आहाराचे फार पथ्य पाळणं किंवा फक्त पेजच खाऊ घालणं हे थोडंसं टाळलं गेलं पाहिजे. प्रीमॅच्युअर बेबी हे पुढे बाळसेदार होऊ शकतात का? वजन जरी त्यांचं आत्ता कमी आहे, लवकर झालेत त्याच्यामुळे, पण नंतर ते त्यांच्या उंचीनुसार त्यांचं वजन होतं का, की त्यांची वाढ कमीच असते? सगळं प्रीमॅच्युअर बाळाचं आपण बघितलं की कमी दिवसाचं बाळ जन्माला आलंय, म्हणजे जी आईच्या पोटात त्याची जी वाढ व्हायची होती ती झाली नाही आणि तो 1 महिना आधी झालाय जन्माला आलाय, 2 महिने आधी जन्माला आलाय. तर आपण जेव्हा बाळाचं वाढीवर जेव्हा लक्ष देतो किंवा फॉलोअपला ते बाळ येतं, त्यावेळेला आपल्याला ते 1 किंवा 2 महिने मायनस करायला लागतं. अच्छा. म्हणजे आपण त्या बाळाचा जेव्हा 6 महिन्याला बघतो आणि ते 6 महिन्याचं वय झाल्यानंतर बघतो, तर त्यावेळेला जर समजा ते बाळाचं जन्माच्या वेळेस 28 आठवड्यालाच जन्माला आलेलं आहे, 2 महिने म्हणजे लवकर आलेले आहे, तर त्यावेळेस त्याच्याकडून अपेक्षा आपल्याला 4 महिन्याच्या बाळाचीच करावी लागेल. अच्छा. तर हे आपल्याला थोडंसं बालडॉक्टर डॉक्टर सगळे ते सांगतातच. आणि त्या पद्धतीनेच त्याची जी डेव्हलपमेंट आहे किंवा त्याची जी माइलस्टोन्स आहेत ते पण आपल्याला तशा पद्धतीनेच असेस करायला लागतात. पण योग्य काळजी घेतली गेली, आहार व्यवस्थित असला की हळूहळू त्या बाळाचं वजन, उंची ती कॅचअप होते. थोडंसं बाळ साधारण 2 ते 3 वर्षापर्यंत पूर्ण दिवसाच्या बाळाबरोबर यायला लागतं. अच्छा. वजन उंचीच्या दृष्टीने तोपर्यंत थोडासा तो लॅग राहतो. आता प्रोव्हायडेड ह्या सगळ्या पिरियडमध्ये त्याची चांगली काळजी घेतली गेली पाहिजे. त्याचा आहार वरच्या गोष्टीच्या 6 महिन्यानंतर आपण चालू करतो, त्या वेळेच्या वेळेला आणि योग्य प्रथिनयुक्त आणि सगळ्या पोषण मूल्यांसह असलेला आहार दिला गेला पाहिजे. आजारी जास्त पडायला नको बाळ. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर साधारण 2 ते 3 वर्षापर्यंत ते बाळ फुलटर्म बाळाच्या साधारण बरोबरीला वजन उंचीला येऊ शकतं. बरेचदा असं पाहिलं जातं सर, प्रीमॅच्युअर बेबी हे व्यवस्थित फॉलोअप घेत आहेत, सगळ्या गोष्टी वॅक्सिनेशन्स व्यवस्थित आहेत, तरी सुद्धा त्यांच्या वजनामध्ये असं फारसा काही बदल दिसत नाही, बाळ किरकिरच करत असतं. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? आता प्रीमॅच्युअर बाळांच्या फॉलोअपमध्ये एक गोष्ट आपण बऱ्याचदा बघतो की बाळ 1 आठवड्याला फॉलोअपला आलंय, 2 आठवड्याला फॉलोअप आलंय, पण वजन एवढं वाढत नाही. आपण मगाशी बघितलं तसं 20-30 ग्रॅम वाढायला पाहिजे तेवढं वाढत नाही. दुसरी गोष्ट, बाळाची आई तर व्यवस्थित दूध पाजतीये, आपण ते पण चेक केलंय, बाळाच्या पोटात पण दूध जातंय, बाळ सुलाही भरपूर वेळा करतंय, पण अशा वेळेला बाळ जास्त किरकिर करतंय, तपासल्यानंतर जाणवतं की बाबा थोडंसं पांढरट दिसतंय. अशा वेळेला एक ॲनिमिया ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाची गोष्ट असते, की काय होतं की बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा जे शेवटचे जे 3 महिने असतात गरोदरपणाचे, त्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये आईकडनं बाळाला आयर्नचा पुरवठा होतो आणि मग त्या बाळामध्ये आयर्नचे स्टोरेज तयार होतात. तर जेव्हा बाळ कमी दिवसाचं असतं किंवा लवकर जन्माला येतं तेव्हा हा आयर्नचा स्टोर होण्याचा कालावधी त्याला मिळत नाही, ते लवकर जन्माला येतं, त्याच्यामुळे आयर्न स्टोरेज त्याचं कमी असतं.
बाळ जन्मल्यानंतर डिस्चार्ज झालं, ट्रीटमेंट घेतली आपण NICU मध्ये, त्यानंतर डिस्चार्ज झालं, त्यानंतर हळूहळू आयन कमी असल्या कारणामुळे त्याचं HB कमी व्हायला लागतं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. अंदाजे 4-6 आठवड्याच्या दरम्यान त्याचं HB बऱ्यापैकी ड्रॉप होतं आणि मग त्यावेळेस ही लक्षणं दिसतात की बाळाचं वजन वाढत नाहीये, बाळ थोडं पांढरट दिसतंय, किरकिर करायला लागलाय. मग त्यावेळेस आपण हिमोग्लोबिनची तपासणी करतो. हिमोग्लोबिन बऱ्यापैकी कमी असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला त्याला ब्लड देण्याशिवाय पर्याय नसतो. त्याला ब्लड बऱ्याच बाळांना द्यायला लागतं 4-6 आठवड्याच्या दिवस. दुसरी गोष्ट आपण अजून एक गोष्ट थोडंसं बोलायला पाहिजे की ही जी प्रीमॅच्युअर बाळं असतात त्यांचे बाकीचे अवयव जसे परिपक्व नसतात तसंच त्यांची हिअरिंग आणि विजन म्हणजे ऐकण्याची क्षमता आणि डोळे हे दोन्हीसुद्धा कमकुवत असतात आणि ते चेक करणं फार गरजेचं आहे. तर जी बाळ 32 आठवड्याच्या खाली जन्माला येतात किंवा 1.5 किलोच्या पेक्षा कमी वजनाचे असतात, त्यांना ऑक्सिजन लागलेला असतो, व्हेंटिलेटर लागलेलं असतं, त्यांचा साधारण जन्मल्यानंतर 3 आठवड्याच्या आसपास डोळ्याची तपासणी डोळ्याच्या डॉक्टरकडनं म्हणजे रेटायनाची तपासणी म्हणजे जो दृष्टीचा पडदा आहे त्याचं ROP स्क्रीनिंग म्हणतो आपण, ते केलं गेलंच पाहिजे. त्यावेळेस काय होतं की कधी कधी त्या बाळांमध्ये हा प्रॉब्लेम सापडतो की दृष्टीचा जो पडदा आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला नाही आहे, त्याच्यावर रक्तवाहिन्यांचं जाळं वगैरे आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची गरज पडते जेणेकरून मोठं झाल्यानंतर त्याची दृष्टी नॉर्मल राहते. त्याचबरोबर आपण डिस्चार्ज करताना किंवा डिस्चार्ज झाल्यानंतर एकदा त्याची हिअरिंग टेस्ट पण करतो. हिअरिंग टेस्ट तर प्रत्येकच बाळाची केली पाहिजे, म्हणजे बाळ फुल टर्म असो, पूर्ण दिवसाचा असो किंवा कमी दिवसाचा असो, त्याची हिअरिंग टेस्ट तर प्रत्येकच बाळाची केली पाहिजे. आणि जी आपण डोळ्याची टेस्ट म्हटलो ROP स्क्रीनिंग ती मात्र प्रीमॅच्युअर बाळांची केली गेली पाहिजे. आणि त्याचे उपचार पण आहेत. उपचार केले गेले, वेळच्या वेळेला गोष्ट लक्षात आली तर पुढे जाऊन दृष्टी चांगली किंवा नॉर्मल राहण्याची शक्यता खूप चांगली राहते. तर ही एक फॉलोअपच्या वेळेस ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ओके, आपण आता शेवटच्या टप्प्यात येतोय सर आपल्या चर्चेच्या. तर एक शेवटचा प्रश्न, प्रीमॅच्युअर जे बाळं असतात ते त्यांच्या आईची सायकोलॉजी ही कशी हँडल केली गेली पाहिजे? आता काय होतं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे, लवकर बाळ जन्माला आलंय, त्याची डिलिव्हरीची ड्यू डेट ज्या पुढची होती आणि अचानकपणे कळाल्या लवकर डिलिव्हरी झाली, ह्या गोष्टीचा खूप स्ट्रेस येतो आईवर. दुसरी गोष्ट, त्यानंतर बाळ NICUत ॲडमिट झालंय, म्हणजे बाळ जन्माला आलंय आणि तिला थोडाच वेळ बघता आलं आणि लगेचच ते काचेच्या पेटीमध्ये ॲडमिट झालंय, कधी कधी व्हेंटिलेटरवर आहे, सिरियस आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम बाळाच्या आईवर खूप होतो. आणि आईमधले जे काही हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे ती जी अवस्था असते त्यावेळेसची आईची मानसिक अवस्था खूप त्यावेळेस नाजूक असते. तर त्यावेळेस त्या आईची सायकोलॉजी सांभाळण्याचं काम बाळाच्या वडिलांचं, नंतर बाळाच्या आज्यांचं, आजोबांचं, घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांचं खूप मोठी जबाबदारी त्यांची आहे. आणि तिला जेणेकरून तिचा स्ट्रेस कसा कमीत कमी होईल आणि तिचं मन कसं प्रसन्न राहील, तिचा आहार कसा चांगला राहील, ती कशी स्वतःची चांगली काळजी घेईल, हे सगळं घरच्यांनी बघणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बाळाला दूध चालू करतो, आई बाळाकडे जाऊ शकते, आई बाळाकडे जाते, दूध चालू अंगावरचं दूध काढून बाळाला पाजायला सुरुवात होते, त्यावेळेस तिचं मन प्रसन्न असेल, ती स्ट्रेस फ्री असेल तर अंगावर दूध भरपूर येतं. अंगावरचं दूध कमी होण्याची शक्यता आईने खूप स्ट्रेस घेतला तर खूप जास्त असते. सगळ्यात कॉमन कारण तेच आहे. म्हणजे आहार तर महत्त्वाचा आहे, त्याबरोबर स्ट्रेस न घेणं पण महत्त्वाचं आहे की जेणेकरून दूध भरपूर येईल की बाळाला दूध पुरेल. आपण बघितलं तसं आईचं दूध जेवढं जास्त मिळेल तेवढं प्रीमॅच्युअर बाळ लवकर बरं होईल, लवकर घरी जाईल, लवकर वजन वाढेल. पोस्टपार्टम सायकोसिस नावाचा एक प्रकार आहे की जो आपल्या सायकेट्रिस्टकडे बऱ्याच पेशंट्स त्यांच्याकडे सापडतात. तर ही होऊ नये म्हणून जेव्हा अशा बाळांना प्रॉब्लेम्स असतात त्या बाळांच्या आयांची खूप जबाबदारी घरच्या लोकांवर आहे आणि जवळच्या नातेवाईकांवर, बाळाच्या वडिलांवर, आजी आजोबांवर आहे आणि त्यांनी ती घ्यायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर आपले. आपण खूप कमी बोलल्या जाणाऱ्या विषयावर आज तुम्ही खूप जास्त प्रमाणात माहिती दिली आहे. तुम्ही आज तुमचा एवढा महत्त्वपूर्ण वेळ सोशल नगरच्या टीमला दिला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सोशल नगरने मला ही संधी दिल्याबद्दल माझे खूप खूप आभार.